नमस्कार मित्रांनो, 28 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आपलं खूप खूप अभिनंदन. आणि 16व्या दिवसाची जी आपण प्रॅक्टिस करणार आहोत आणि आजचा विषय जो आहे आपला आरोग्यातील जादू आणि चमत्कार. तर ह्यामध्ये जर इंग्लिशमध्ये बोललं तर आपण मॅजिकल हेल्थ अँड मिरॅकल्स. तर ह्यामध्ये आपण काय करणार आहेत की आपले जे नेहमीचे 150 वाक्य आहेत त्याचं पुनरावृत्ती करणार, ते वाचायचे तुम्हाला. दिवसभरात कधी पण वाचा, थोडे थोडे करून, किंवा एक साथ पण वाचले तरी चालेल. 10 वाक्य नवीन लिहून काढा जे आजच्या दिवसाचे असतील, आहे ना. म्हणजे असे टोटल तुमचे 160 वाक्य होतील. आणि रात्री जी आपली मॅजिक रॉकची प्रॅक्टिस आहे ती पण तुम्हाला कंपल्सरी करायची. ह्या व्यतिरिक्त जे मी सांगितलेलं की मेडिटेशन पण करा, म्हणजे ह्यामुळे तुम्हाला खूप फरक जाणवेल, आहे ना. आणि आता जर आजच्या टॉपिकवर येऊया आपण, की आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचं आहे की अशा 3 गोष्टी आपल्याला आठवायच्या आहेत ज्या आपल्या गतकाळातल्या भूतकाळातल्या आहेत, की ज्यामध्ये आपण खूप एन्जॉय केला, खूप एनर्जेटिक होतो. म्हणजे तुम्ही आठवा तुमचं शरीर किती ताजंतवानं होतं आणि ते क्षण तुम्ही कधी विसरू शकत नाही. आणि मग तसं त्या क्षणी तुम्ही कसे होतात आणि का तुम्ही एवढा एन्जॉय करू शकलात, तुमच्या शरीराला त्याच्याबद्दल त्या शरीराला तुम्ही आभार व्यक्त करा त्याबद्दल. आणि त्या व्यतिरिक्त त्यासोबतच तुम्ही आता प्रेझेंट सिटीमध्ये तसं करू शकता का, म्हणजे ते करायसाठी तुम्हाला काय करायचं आहे, मग त्याचे विचार करा आणि मग तसे तुम्ही पुढची जगाची प्रॅक्टिस करा. मग अशा 3 गोष्टी आठवा आणि त्या गोष्टींबद्दल आभार व्यक्त करा आणि मनापासून वाटा, डोळे बंद करा, शांत बसा आणि मग ते आठवा. आणि अजून काय करायचं की आता हा टॉपिक आपला आरोग्याबद्दल आहे, शरीराबद्दल आहे, तर मग अशा 5 अवयव तुम्हाला तुमच्या बॉडीचे त्याचे आभार व्यक्त करायचे आहेत. जस्ट डोळे बंद करा आणि तुम्ही बोला की माझ्या सुंदर डोळ्याबद्दल मी खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू फॉर माय स्वीट आईज. मला देवाने चांगले दात दिल्याबद्दल, चांगले डोळे दिल्याबद्दल, चांगले कान दिल्याबद्दल आणि हातपाय दिल्याबद्दल. म्हणजे तुम्ही आभार व्यक्त करा मनापासून आणि असं फील करा, म्हणजे तुम्ही शरीराला तुमच्या असं फील झालं पाहिजे ते. आणि 5 आवाजांबद्दल आभार कमीत कमी तुम्ही व्यक्त करायला केले पाहिजे, जास्त पण करू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या शरीराचा कुठला असा भाग आहे म्हणजे जो तुम्हाला त्रास देतोय आणि कुठला अवयव आहे का ज्याच्यामुळे तुम्ही त्रस्त आहात. जसं म्हणजे काय लोकांना शोल्डर पेन होतं किंवा पाठीचा त्रास असतो, है ना. तर असं कुठला पण अवयव, त्या अवयवाबद्दल तुम्ही असा विचार करा, म्हणजे की तो अवयव तुमचा बरा झाला. इमॅजिन करा, फील करा, डोळे बंद करा, शांत बसा एका ठिकाणी आणि त्या अवयव फील करा की हा माझ्या शरीराचं, म्हणजे आता असं अज्युम करा की तुम्ही अवयव फील झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटेल, किती छान वाटेल, आहे ना. मग ती फिलिंग्स तुम्हाला जाणवली पाहिजे. मग असं तुम्ही ती फील करा आणि तुमच्या शरीराची उच्चतम लेवल ऍक्टिव्ह करा, म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल खूप. आणि हळूहळू तुम्ही जर रोज ही प्रॅक्टिस केली ना तर तो शरीरातला तो भाग ना पूर्णपणे बरा पण होऊन जाईल. पण हे तुम्ही करा, म्हणजे आणि विश्वास ठेवा या गोष्टीवर. कुठली पण गोष्ट करताना विश्वास असला पाहिजे, नाहीतर तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये रिझल्ट भेटणार नाही. तर ही आजच्या आपल्या आरोग्य रिलेटेड प्रॅक्टिस आहे, ती करा. आणि जे बाकीच्या गोष्टी सांगितल्या त्या पण आवर्जून करा. आणि तुमचा फीडबॅक नक्की माझ्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये द्या. व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि फ्रीमध्ये जर तुम्हाला खरं चांगलं ज्ञान भेटतंय तर त्याचा वापर करा आणि सगळ्यांना पण याचा फायदा होईल. अशा प्रकारे ते शेअर करा. ठीक आहे, चला, धन्यवाद. थँक्यू सो मच.